संजू, हा बरं झालं बघ आपण या कत्तलखान्यातील गाय आणि जनावरे सोडून दिली. अरे हो ना. अरे पण आपण सोडलेली जनावर त्या कसं आहे ना, पुन्हा इथं कत्तलीसाठी पकडून आणली तर एक काम करू, काय? हा कत्तलखान्याच उद्ध्वस्त करून टाकू. हा राईट आयडिया. चल 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 कौन हो तुम लोग? यहाँ क्या कर रहे हो? दिसत नाही का? मेरे यहाँ के जानवर कहाँ गए? यहाँ का जानवर तू है. अबे मेरे सारे जानवर भगा दिए, मेरा इतना सारा नुकसान करा दिया. अब मैं किसको काटूं और किसको बेचूं? रुक, अब इस कत्तल खाने में तुझे ही काटता हूं. अरे बापरे राघव, अरे तुला तर लय लागले. चल 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 चल. अरे चल पटकन दवाखान्यात चल. चल. अरे तुझी डोळ्याला लय लागले. चल 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 चल. हे डोक्याला लावलं. चल 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 चल. कत्तलखाना बंद झालाच पाहिजे. कत्तलखाना बंद झालाच पाहिजे. गाय आमची माता आहे, तिचं आमचं नातं आहे. गाय आमची माता आहे, तिचं आमचं नातं आहे. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. राघव, छान आहे तुमचे गोरक्षणाचे कार्य, पण फक्त घोषणा देऊन गोरक्षा होते का? म्हणजे आम्ही तर रस्त्यावर उतरून गोरक्षण करतो. जिथे कुठे गाय विकली जात असेल तर तिथे जाऊन थांबवतो. या गायांची विक्री देवाणघेवाण थांबवतो. गो माता की जय. गाय आमची माता आहे, तिचं आमचं नातं आहे. गाय आमची माता आहे, तिचं आमचं नातं आहे. भारत माता की जय. अरे थांब 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 थांब. थांबू 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 थांबू. थांब. थांबव खाली 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 टेम्पोला परत खाली. थांब. ये खाली. खाली कर खाली कर. काय टेम्पो, काय टेम्पो सांग. कुछ नहीं कुछ नहीं. काही नाही, मला बघू दे. ह्याच्या जनावर की म्हशी है म्हशी. म्हशी केली का काशी? कुठं चालवले जनावर? अब मैं क्या बोलू आम्ही? मग काय आम्ही अटवली काय? सांग सांग. मुंबई को मुंबई को. कशाला? कत्तलखान्याला? नहीं नहीं, किसान के जानवर है. ऐका ना साहेब, पाळायला चालवले. समज की लो. मुंबईत आणि पाळायला? अरे मुंबईत माणसानं पाय ठेवायला जागा नाही, आणि तू म्हणतोय की जनावर मुंबईला पाळायला नेतोय.
खरं सांग, कुठे नेतोय सांग. जाऊ द्या ना साहेब, इधर कुछ तो सेटलमेंट करो. सेटलमेंट एवढं बोलतोय म्हणजे नक्कीच ही सगळी जनावर कत्तलीसाठी चालली. काय रे? हो ना. हो ना. नाही. तुझं हो नाही ना सगळं आता बाहेर काढतो. काय रे अंदर कुछ नहीं, सिर्फ लुंगी पहनी है. हातून मोकळच आहे होय? हा ना. अरे तुझ्या हातून काय हाय नाही ते नाही बघायचंय मला, तुझ्या टेम्पोत काय आत आहे ते बघायचंय. राघव बघ. अरे काय झालं? अरे टेम्पो मध्ये म्हशी सोबत गोवाटा पण आहे. हा? कोण आहे? थांब, मी पोलिसांना फोन लावतो. लाव, 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 लाव. हॅलो सर, हो गोरक्षक बोलतोय. तर हायवेवर एक टेम्पो पकडलाय गोमातेला घेऊन जाताना. हो या या लवकर. बसवायला खाली खाली बसव. टेम्पो घेऊन जातोय, गोमातेला घेऊन जातो. बस खाली बस, पोलीस आल्यावर कळेल तुला. बस खाली. कोण आहे कुठे आहे? अरे टेम्पो जनावर घेऊन चालला का तू? ओ सर, गोरक्षक आहे मी. गोरक्षक आहे? मग हा ड्रायव्हर दिसतोय. ओ मी नाही, मी पण गोरक्षक आहे. त्याच्या मायाला मग ड्रायव्हर कोण आहे? मैं हूँ डॉन. हा? ड्राइवर मैं ड्राइवर हूँ. तू ड्रायव्हर आहे? अब नाही रहेगा. चल चला चल चल चला चल. चल 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 चल. मालक कोण आहे? मालकाचा नंबर दे. हाँ देता हूँ साहब, पर मारो मत. ये लो, फोन लगा के देता हूँ. हॅलो, मी कोण? कळेल तुला. इथं यायचं, इथं म्हणजे पोलीस स्टेशनला. गोवंशात ते बंदी कायदा अंतर्गत तुझ्यावर गुन्हा दाखल करतोय. मग कळेल तुला. इसका देऊ का ठेवून? काना काढणार रे. फोन ठेव आता. कांबळे. यस सर. ही सगळी जनावर पांजरपोलला जमा करा आणि योग्य ती निगा राखायला सांगा. त्यातील गाय वासरे बाजूला निवडून गोशाळेत पाठवा. यस सर. अब तेरा क्या होगा कालिया? छोड़ दो साहब. छोड़ दो. येऱ्याला कोण वळत? जेलमध्ये. हे बघ माया ताई, अशा पद्धतीने जनावरे आम्ही पकडून गायींना गोशाळेत पाठवतो. असं आमचं काम आहे बघ. अहो एवढंच नाही, घोषणा देऊन बॅनर लावून आम्ही गोरक्षक जनजागृती करायचा कार्यक्रम रोज करतो. खूप छान काम आहे तुमचं. पण केवळ कत्तलखान्याला घेऊन जाणाऱ्या गोवंशांना पकडून ताब्यात येणे म्हणजेच गोरक्षण नव्हे. म्हणजे आपण पकडून दिलेले जे गोवंश आहे त्याचं पुढं काय झालं? पोलिसांच्या मदतीने गोशाळेत पाठवलेल्या गायी, वासरे, जनावरे यांची व्यवस्थित निगा राखली जाते की नाही हे वेळोवेळी पाहणे. तसेच तुम्ही कसायनावर गुन्हे दाखल करून आलात खरे, पण त्याला कठोर शिक्षा झाली का? परत असा तो गुन्हा करणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. आणि आपण पकडून दिलेले जनावरे तो पुन्हा पैशाचे आमिष दाखवून त्यांना सोडवून तर घेऊन जाणार नाही ना याची पण शहानिशा केली पाहिजे. नाहीतर कधी कधी काय होते तुम्हाला घटना सांगते. एकदा अशीच गोवंश भरून अवैध वाहतूक चालू होती. तेव्हा तिथे काही तथाकथित गोरक्षकांनी गोवंश पकडून दिली खरी, पण पुढे काय झालं? पाहून धक्काच बसला. मन अगदी सुन्न झालं. अशा बोगस गोरक्षक आणि सेटलमेंट करणाऱ्या पोलिसांना
कायद्याने चांगला धडा शिकवला पाहिजे. नक्कीच अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे आणि ओरिजिनल गोरक्षक तयार झाले पाहिजेत, जे आपल्या गोमातेची आपल्या आईप्रमाणे सेवा करतील. आणि हो मंडळी, गोरक्षक म्हणजे केवळ सुळावर चढवल्या जाणाऱ्या गोवंशांना पकडून ताब्यात देणे एवढेच नव्हे बरं का, तर रस्त्यावर उपाशी मरत असलेल्या गायींसाठी देखील तुम्ही पुढे येऊन त्यांना देखील वाचवले पाहिजे. कित्येक आजारी गायी रस्त्यात पडून असतात, वाळूवर झोपलेल्या असतात. त्यांची जर कोण देखभाल करत नसेल तर अशा गायींची सेवा आपणच केली पाहिजे. लक्षात ठेवा, गायीची सेवा म्हणजे आपल्या आईची सेवा. आपल्या भारतीय संस्कृतीत जेवढे आपल्या मातेला महत्व आहे तेवढेच महत्व गोमातेला आहे. आपली आई जशी तान्ह्या बाळाला दूध पाजून लहानाचे मोठे करत असते, तसेच आपण देखील गायीचे दूध पिऊन लहानाचे मोठे होत असतो. गायींपासून तयार झालेल्या वासरांना ती पुढे मोठी झाल्यावर शेती कामास मदतीसाठी घेत असतो. आपल्या शेतकऱ्यांची शेती फुलविण्यात गायींचा आणि गोवंशांचा सिंहाचा वाटा आहे. मायाताई, आम्हाला तुमचं म्हणणं मनापासून पडतंय. भारत माता की जय. गो माता की जय. गाय आमची माता आहे, तिचं आमचं नातं आहे. भारत माता की जय. डॉक्टर साहेब, 3 दिवसापासून काय आजार आहे बघा. काय खाई नाही, पी नाही, दूध बी कमी झालं. बघा उपचाराचं. अरे पण पैशाचं काय? पैशाचं यंदा जर पीक हातात आलं, बाजारावर पैसे आले की देतो की. नाही नाही, पिकाच्या भरवशावर नाही. प्रत्येक शेतकऱ्याने असंच करायचं म्हणल्यावर आम्हाला काय पोट पण नाही का? शंकर काका बसलेलं दिसतोय रे. चल चल जाऊ. चल. शंकर काका असं का बसलात आणि एवढा हताश का आहात? काय सांगू बाबा, गाय आजारी, औषध पाण्याला पैसेच नाही. काका, हे घ्या पैसे आणि गाईला पटकन दवाखान्यात घेऊन जावा आणि कमी जास्तीला आम्हाला आणखी फोन करा. वा 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 वा, छान. हीच खरी गोरक्षा आहे. जिथे गरज आहे तिथे उपस्थित राहणे. शंकर काकांना तुम्ही मदत केली म्हणजे आपल्या अन्नदात्या शेतकऱ्यांना मदत केली. गायींचे औषध, चारा, उपचार हे अत्यंत महत्वाचे कार्य आहे. गोरक्षणाचे आंदोलने तर काय होतच राहतील. खरे गाड्यांना, गोरक्षण म्हणजे फक्त गोभक्ती नाही, तर गायींची सेवा आहे, गोमातेची सेवा आहे. आणि ही सेवा ही लेकरं करतात. आणि सेवा हीच खरी श्रद्धा आहे. आणि आपली संस्कृती सुद्धा. गोसेवा हे आमचे कर्तव्य आहे. राघव, एक विचारू? विचार ना मायाताई. तुझ्यासारखा स्टायलिश गोरक्षक मी कधीच पाहिला नाही. डोळ्यावर हिरो सारखा गॉगल घालून फिरतोयस. मायाताई, त्याला हिरो सारखा गॉगल घालून फिरायची हौस नाही. अरे बापरे, म्हणजे तुला एक डोळाच नाही? असं काय चालतं रे? कर्तव्य बजावताना झाला एक हादसा. गोरक्षणाचं कार्य करताना एक डोळा काय, माझे दोन्ही डोळे गेले तरी चालेल, पण तुमच्या तर नजरा साबूत आहेत ना, त्याच नजरेने गोरक्षण करीत राहा. मायाताई, आम्ही गोरक्षा करताना असे अनेक हल्ले पचवले आहेत. गाई गुरांचं जीवन आम्ही वाचवायला गेलो, पण अनेक वेळा आमच्यावर जीवघेणा हल्ला झाला. झुंडीच्या झुंडी आमच्या अंगावर यायच्या, पण आम्ही डगमगलो नाही. आपल्या पाठीशी गोमातेचा आशीर्वाद आणि हिंदुत्ववादी नेत्याची आपल्या पाठीवर थाप आहे.
तोपर्यंत कोणाचा बाप आपलं काहीच नुकसान करू शकत नाही. आपल्या हिंदुत्ववादी नेत्यांनी आमच्यासारख्या गोरक्षकावर ज्यांनी हल्ले केले त्यांच्यावर मोक्का गुन्हा दाखल केला आहे आणि मोक्का गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकणारे आपल्या इथले पहिले असे हिंदुत्ववादी नेते हे पहिले गोरक्षक आहेत. सरकारने आता गोरक्षक कायदा आणून गोरक्षकांना संरक्षण दिलेच पाहिजे. खरंय पुरी तुझं, अगदी बरोबर आहे. कायदा तर आलाच पाहिजे, पण आपण सगळ्यांनी मिळून गोरक्षक बनले पाहिजे आणि गोमातेची सेवा केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारतातील पहिले गोरक्षक आहेत. त्यांनी गोमातेचे रक्षण केले. कोणी गोहत्या करीत असेल तर त्याचे हात कलम करण्याची शिक्षा करायची. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण गोमातेचे रक्षण केले पाहिजे. म्हणून म्हणतो, आपलं शिक्षण काय? गोरक्षण हेच आपलं शिक्षण. पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने गोरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू केलाय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने उचललेले महत्वाचे पाऊल, त्या पावलावर पाऊल ठेवत आपण सर्वजण महाराष्ट्र धर्म पाळूयात आणि गोमातेचे रक्षण करूयात. भारत माता की जय. गो माता की जय. गो माता की जय. गाय आमची माता आहे, तिचं आमचं नातं आहे. गाय आमची माता आहे, तिचं आमचं नातं आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय